क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या यव्हारे, तुका म्हणे इह लोकीच्या यव्हारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातू काळ सावधान. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा,
नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेच्या विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांची आदिकरण त्यांना बाजूला काढी तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ भविष्य खातो काळ सावधान घ्यावी माझी क्षणोक्षणा हाती करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय देहू निवासी तुकोबरायाचा अभंग असून सज्जनान या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायाने
एका क्षणाला महत्व दिले नाही. ए मावशी बोलायला आली का म्हणा बसा. या क्षणापासून त्या क्षणापर्यंत तुमचं जगणं सुद्धा तुमच्या हातात नाही. क्षणोक्षणा हाची करावा विचार. मायबापानो, या क्षणापासून त्या क्षणापर्यंत जगू ह्याची सुद्धा शाश्वती आपल्याकडे नाही. म्हणून क्षणाला विचार करा असे तुकोबराया म्हणजे. आणि तुम्ही जर विचार केला ना तर तुम्ही भवसागरातून नक्की तरुण जाता. तरावया पार भव सिंधू. कारण संतानं पटवून दिलं ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवशी मरण ठरले नाही. ऐकता तुम्ही कीर्तन? ज्याचा जन्म झाला दादांनो त्याचं मरण एक दिवशी ठरलेलं आहे. पण मरण्याची सुद्धा काहीतरी जबाबदारी माणसावर देवाने सोडलेली आहे. मरण चांगलं येण्यासाठी साधू संत म्हणतात क्षणाला विचार करा. आणि क्षणाला विचार जर का करायचा तर नाशिवंत देह जाणार सकळ. प्रत्येकाचं शरीर नाश पावणार आहे आणि ते एक दिवशी अधोगतीला जाणार आहे. चांगले विचार मनात ठेवा, चांगली संस्कृती घरात ठेवा, प्रेम द्या आणि दुसऱ्याचं प्रेम घ्यायचं शिका आणि दुसऱ्याला प्रेम द्यायचं शिका. याच्यामध्ये तुमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकाच्या उशाला काळ येऊन बसलेला आहे. ज्याचा जन्म झाला त्या दिवशी त्याचा मृत्यूचा सुद्धा जन्म झालेला आहे. आणि प्रत्येकाच्या उशाला काळ येऊन बसलेला आहे. फक्त वाट पाहतोय कधी न्यायचंय आपल्याला. आणि याच्यातून तुम्हाला तरायचं असेल तर क्षणाला विचार करा म्हणले. आणि ते क्षण तो विचार भेटणार साधन जर कोणचं असेल तर संताची संगत धरा म्हणले. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाचे. तुम्ही जर तुमचा संसार सुखाचा करायचा असेल ना तर तुम्हाला दादानो एक काम करावं लागेल. संताची करंगळी धरावं लागेल. आणि एकदा संताच्या संगतीत गेलात ना तुमचा भवसागर म्हणजे संसार सुधारल्याशिवाय राहणार नाही. कारण संताच्या संगतीतच महाराज माणसाचं मन शांत होतं. संताच्या संगतीतच महाराज देवाची प्राप्ती होती. संताच्या संगतीतच महाराज तुमचं हित लिहिलेलं आहे. आणि संताच्या संगतीतच तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रत्येक जीवाला साधू संत म्हणतात, तुकोबराया म्हणतात. कारण प्रत्येकाचा जन्म इहलोकात झालेला आहे. बरोबर आहे ना? प्रत्येकाचा जन्म इहलोक म्हणजे मृत्यू लोकात झालेला आहे. आणि मृत्यू लोकातल्या जीवाला दादानु पद काय भेटलं मध काय चढला संगत झालं. बरोबर आहे की नाही? कुणाच्या खिशात 2 रुपये आले तू माणूस काय माणसाला राम राम करतो काय? बंगल्यामध्ये झोपणारा माणूस काय झोपडीतल्या माणसाला जे हानी करतो काय? महाराज 2 रुपयाची श्रीमंती माणसाच्या खिशात आली म्हणजे माणसाने संस्कृती कधी विसरायची नसते. 2 रुपयाची श्रीमंती माणसाच्या खिशात आली म्हणजे माणसानं दादानो माणुसकीचं नातं तोडायचं नसतंय. 2 रुपयाची श्रीमंती माणसाच्या खिशात आली म्हणजे माणसानं दादानो माणसात यायचं सोडायचं नसतंय. 2 रुपयाची श्रीमंती आली म्हणजे माणसानं दुसऱ्यावर प्रेम करायचं सोडायचं नसतं. 2 रुपयाची श्रीमंती देवाने याच्यासाठी दिली कुणावर तरी उपकार करण्यासाठी दिलेली. 2 रुपयाची श्रीमंती याच्यासाठी दिली कुणाची तरी डोळे पुसण्यासाठी दिलेली. ऐका माझ्या दादानो, मी सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी तुमचा पैसा दुसऱ्याचं काम करेल त्या दिवशी तुमचं घर सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या दिवशी तुमच्या हाताने दुसऱ्याचं कल्याण होईल त्या दिवशी तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतात तुकोबराया. इहलोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरून राहू. या धुंदीत राहू नका, या मस्तीत राहू नका, या अहंकारात राहू नका, डोळ्याला पडदा येऊन देऊ नका. जग सुंदर बघा, त्याच्यात तुमचं कल्याण आहे. कारण एक दिवशी नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. असा याचा सरळ अर्थ आहे. झाला आपलं कीर्तन. विठाला विठाला
चिरंजीव हरिदास विठ्ठल गीते युवराज युवराज निगराज विठ्ठल गीते आणि भयंकर किसरबाई युवराज का काय युवराज मेघराज म्हणा ना. कीर्तनाला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार. श्री हरीच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी धोत्रा या नगरीत या पावन पवित्र कुशीमध्ये जन्माला आलेली मातुश्री वैकुंठवाशी रुक्मिणबाई विठ्ठलराव गीते यांना जाता जाता पाहता पाहता संजयनानं वर्षाचा काळ लोटला. इकडे लक्ष द्या मावशो. एक दिवशी तीच मावशी तुमच्यामध्ये अशीच कीर्तनात सप्त्यात बसत होती बरोबर. एक दिवशी तुमच्याशी गप्पा मारित होती. एक दिवशी या धोत्रा नगरीमध्ये ती चलत होती. एक दिवशी तिचा संसार सुखाचा चालू होता. तिचा एक असणारा सुंदर परिवार आहे. त्यांच्या पोटी जन्माला आलेले एक नंबरचे चिरंजीव हरिदास भाऊ विठ्ठल गीते आणि मेघराज विठ्ठल गीते आणि त्यांच्या पोटी जन्माला आली कन्या केसर अक्का चौरे. हे असा सुंदर असणारा परिवार मध्ये सज्जनानो मातृत्व गेलं. आधी वडील गेले आणि त्यांच्या जीवनातलं पितृत्वही गेलं. मी प्रत्येक मायबापाच्या पाया पडून सांगतो. आमचे गुरुनाम गुरु महाराजांनी हरिभक्तपरायण उद्धव महाराज चोले यांना मला सांगितलं की सेवा जाऊन करा. त्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबाप त्यांचं माझ्या जीवनात दर्शन झालं. दुःखाची बातमी अशी असते दादांनो, ज्याचा जन्म झाला त्याचं मरण एक दिवशी ठरलेलं असतं, पण मरणाची काही विचार आहे. आज या गीते परिवारामध्ये माईची आठवण बापाची आठवण या परिवाराच्या अंतःकरणात आली. त्या परिवाराने आपल्या मातृत्वाच्या नावावर अन्नदान आणि ज्ञानदान केलं. ऐका, प्रत्येकाच्या सज्जनानं जीवनामध्ये आई जिवंत असणं गरजेचं असतं. मायबापाची सेवा महाराज सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ सांगितलेली. कारण मायबापाचं अंतःकरण लेकरावर किती प्रेम करणार असतं हे शब्दात माझ्यासारख्या कीर्तनकाराने वर्णन करायचं नसतं. ऐका तुम्ही, घरातली माय मरण पावली ना बास त्या परिवारामधलं सुखाचा सागर समाप्त झाला. माय मरण पावली सुख सागर समाप्त झाला. खरं बोला, कौन सी चीज यहां नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. माझ्या दादांनो, ज्या माईनं 9 महिने 9 दिवस तुम्हाला पोटात ठेवलं ना, ती माय गेल्यानंतर पुन्हा दादाने तुमच्यावर हात डोक्यावर ठेवणारे पुन्हा कोणी माणूस नाही. का महाराज, आज इथं तुम्ही सर्व असणाऱ्या मावल्या बसल्यात. ज्या ज्या संसार करीत असत्या माहेर सोडून इथं आलेल्या आहेत नांदायला. जिची माय माहेरात जिवंत एक नंबरची ती सासरी श्रीमंत आहे. जिची माय माहेरात गेली दादा, त्या माय माऊलीची पिशवी पुन्हा कोणी भरीत नाही बरं का. माझ्या नाटीवाल्या मावश्या बसल्यात. चित्र डोळ्यासमोर आणा. आई मरण पावल्यावर खरं बोला, तुमची पिशवी कोणी प्रेमाने भरत का? भरत तुमची पिशवी? अरे माहेरात माय वय झालेला असू द्या आणि तिची ताई आलेली तिला कळू द्या. अरे 90 वर्षाची माय असू द्या, 60 वर्षाची मुलगी असू द्या, दिसत नाही ऐकू येत नाही पण कोणीतरी जाऊन सांगावा, आजी आजी तुमची ताई आली आजी. अरे घरात जाईन दुर्डीतल्या 2 भाकरीचे तुकडे घे आणि ताईला म्हणे ताई तिथंच थांब, मी आले तुझ्याकडं. ताईचा आवाज ज्या दिशेने जातो त्या दिशेने माय धावत जाती. दादानो दिसत नाही, अंग थरथर कापतय, सर्व शरीर
वैरुद्ध झालेले आहे. अशा अवस्थेत मी माय लिकीला जाऊन भेटते. माईचं वय 90 वर्षाचं आहे, लिकीचं 60 वर्षाचं आहे. माई एक तुकडा ओवाळती, उजव्या साईडला फेकती, दुसरा भाकरीचा तुकडा ओवाळती डाव्या साईडला. आणि वय झालेल्या माईचे दोन्ही हात जेव्हा लिकीच्या गालावर जातात ना, त्यावेळेस लिकीच्या डोळ्यावर खळखळ पाणी येतं. आणि अशा अवस्थेतली 90 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीला म्हणती, ताई सुखी आहेस का ग ताई? एवढं घेण्यासाठी लेक दादा माहेर सासूरून माहेरला जाते. तिच्या गालावरून हात फिरवणारी माय जिवंत नसल्यावर दादा माहेर तिला वाटत नाही. दादा मी का बोलतो, माय गेल्यानंतर दादानो त्या घरातलं सुख संपत, त्याची माय मरण पावली. आज या वैकुंठवासी रुक्मिणाकाच्या परिवारामध्ये असेल त्या परिवारामधलं दुःख सांगतो. याच परिवारातलं डोक्यात दुःख ठेवू नका. प्रत्येक आलेल्या मायबापाच्या घरात दुःख डोक्यात ठेवा. ज्याची आई जिवंत आहे ना, तो 1 नंबरचा श्रीमंत आहे. त्याची माय मरण पावली, तो माणूस जगातला गेला. दादा किती माय प्रेम करते काय सांगू. माझा छकुला माझा सोनुला, माझा छकुला माझा सोनुला, किती करशील वेड्यावाने मने खट्याळ दुनिया सारी, किती करशील वेड्यावाने मने खट्याळ दुनिया सारी, तरी माझाच तू नंद लाला, माझा छकुला माझा सोनुला. याईची वेडी माया घास भरविते तुला चिमुकल्या, तुझ्या सारखी आई जगी कुणाला नाही, तुझ्या विना ग आई मला मुळीच करमत नाही. कसा बोलतो चिमणा, कसा हसतो देखणा, कसा बोलतो चिमणा, कसा हसतो देखणा, दुष्ट कोणाची लागू वासराला, माझा छकुला माझा सोनुला. माझ्या माय बापानो कसलंही लेकरू माईच्या पोटाला जन्माला येऊ द्या, पण माईचं प्रेम कमी असतं का? कसंही लेकरू असू द्या, लाता मारणार लेकरू असू द्या. हो कुणी जर म्हणलं ना अख्खा तुम्हाला इतकं लेकरू लात मारत, ती त्या लोकाला म्हणणार माझं लेकरू लाता तुम्हाला तर हानीत नाही ना, मला मारतय माझं लेकरू आहे. पण शेवटच्या प्रसंगी दादानो माईचं अंतःकरण लय भयानक असतं. कसंही तिला वागवा, अरे मरायच्या प्रसंगी तुम्हाला आशीर्वाद देणारी फक्त माईची जात आहे. जगात तुम्हाला कोणी सुद्धा जवळ करणार नाही, फक्त माईची. नसता बायकोच ऐकायचं. एखादा मर्द काय करतो दादानो, बायकोच ऐकून माईला वायला टाकतो. पण मी त्या पाया पडून भाऊच्या सांगतोय, दादा अरे तुझा लहानपण ज्या माईनं मांडीवर खेळवलं ना, हाताचा पाना नेत्राचा दिवा केला, एक क्षण सुद्धा माय तुझ्यासाठी दादानो 1 मिनिट सुद्धा दूर गेली नाही. आज धर्म पत्नी आणि प्रेमात पडलाच बायकोच्या लेका, माईनं तुझ्यासाठी काय केलं नाही, काय केलं नाही. काय म्हणती माय, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले.
मरेपर्यंत दादानं माय लेकराकडून एकच अपेक्षा करीत असते की माझा राजा जन्मभर सुखाचा राहावा आणि ह्या माईला त्यानं ओवाळणी करावा. शेवटी शेवट माईचं तोंड बघणार नाही म्हणणारे आवलाद या देशात आहे. तुम्हाला सांगतो ज्या माईनं 9 महिने देऊन जेव्हा जन्माला दिलं ना, तोंड बघणार नाही म्हणणारे बायको घेऊन मुंबई पुण्याच्या ठिकाणी गेले, पण त्याही आवलादीला महाराज करुणानं घरीच आणलं. खरंय जी म्हणली होती सासूचं तोंड बघणार नाही, आता सासूची पायाची किती काय खाणार काय वेगळं. मी तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, देवाकड माणसाकडनं सुद्धा न्याय, पण देवाकड न्याय डोक्यात ठेवा. बंगल्याची बंगले बांधले, मायबाप झोपडीत राहिले, पैशाचे पैसे बायकोच्या हातात दिले, माईच्या हातात रुपया दिला नाही, पण करुणा सारखा रोग आला दादानो, त्या रोगानं बायकोला झालं तर नवरा लांबून असा पुरतो. ज्या बायकोच्या पाठीमाग लागून गेलतात त्या, मी तुमची टिंगल करीत नाही, विनोदाचं कीर्तन नसतंय बरं का माझं. माय बापानं पाया पडतं, पण या लोकाला धडा शिकवण्यासाठी रोग आला, माणसं मारण्यासाठी नाही आली. किती लोक बिघडले महाराज होय. मायबापाची सेवा करू वाटते कुणाला, मंदिरात जाऊन घंटा वाजव वाटतो का कुणाला, पंक्तीमध्ये फक्त बोटात अंगठ्या घालून म्हणायचे इथं वाढू वाटतंय का कुणाला, या हाताने परोपकार करावा वाटतोय का, मग कसा रोग जाईल दूर. आई रे मैमान दुनिया, खरं बोला, जगातलं रीतिरिवाजाचं बोलणं आहे माझं, कीर्तनातलं बोलणं रीतिरिवाजाचं. कसं आहे बघा, काय म्हणते कबीरजी साधू संत महाराज, कि माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान, आई रे बेईमान दुनिया आई रे. खरं बोला, जगात हे चालू आहे का नाही. कुणाला वाटतं माईचं तोंड बघूच वाटत नाही, काय केलं येते का नाही. 5 मिनिटं लागतं का विठाला विठाला हरी बोल बाबा. आज या परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्व मायबाप श्रोते मंडळीला एक मातृत्व कशाला म्हणतात ह्या माध्यमातून कीर्तन करायचंय. ताईला म्हणाव कुंकू नंतर लावा म्हणाव, मी सांगेल ते काय होतंय. मला जमत नाही हो, माणूस उठलेले लेकर मगापासून येते, पण वाटतंय काय बोला काय असतं लेकरात माकडात काही फरक नसतं. घर सोडून आलात तुम्ही, आता इकडे लक्ष द्या. आणि त्यातली त्यात पुन्हा लाईट गेली आहे की नाही, येईन लाईट. काय असतंय परिवारामध्ये
प्रेम देणारी व्यक्ती आपल्या घरातून गेली ना ते घर सुनं दिसतं. खरं बोला, ज्याचा बाप गेला ना घरातला, करता माणूस घरातला गेला ना, राम राम करायला कोणी घराकडे येतं का? खरं बोला बरं का. कीर्तन म्हणजे काय, टाइमपास आणि मनोरंजन म्हणून ऐकायचं नाही. घरातला चांगला माणूस गेल्यानंतर दादानो राम राम करायला कोणी येत नाही. आणि ज्या दिवशी वाटेवा आपला बाप दारात बसत होतं त्या दिवशी घरातला नाही, अख्ख्या गावातले काही चांगले प्रतिष्ठित माणसं येऊन म्हणायचे, काका रामकृष्णारी काका, राम राम काका. पण आमचा काका मरण पावला दादा, आमच्या दारात कोणी राम राम केला नाही. मी तुमच्या पाया पडतो, किती वय होऊ द्या बापाचं, पण आपला बाप दादानं घरातला गेला ना कुणी आपल्याला जेहारी करीत नाही. का? घरातला करता गेला अख्खं गाव रडीतो महाराज. आज या परिवारातली माय गेली ना, या परिवारात मेलत तरी माय भेटणार नाही. माझी आई होती, मी लय लहान असताना आई वारली महाराज माझी. आमचे गुरुवारी उद्धव महाराजांनी आमचं लहानाचं मोठं केलं आम्हाला. नसता कुणाच्या तरी दारामध्ये शेण काढलेला हा महाराज दिसला असता. महाराज कुणाच्या तरी इथं साल धरावं लागला असतं, इतकी गरिबी परिस्थितीत होती. पण मामा मंडळाकडलं नातं इतकं प्रेमाचं लागलं. गुरुनाम गुरु महाराज नंबर 1. आणि त्यांना या करंगीला धरलं आणि या लेकराला लहानाचं मोठं करून कीर्तनकार केलं. पण माझी माय होती ना भोळ्या स्वभावाची होती महाराज. ती भगवान बाबावर गाणे गायची. देवाने इतका मधुर स्वर दिलता ना, तर का नाना इतका सुंदर स्वर दिलता. ती जात्यावर जर मावल्यावर गाणे गायला लागली ना जात्यावर, तर रस्त्यानं जाणारे माणसं तिचं गाणं ऐकायची. इतका स्वर भारी होता महाराज. भगवान बाबा 2 गीतं म्हणली, इतके गोड म्हणली ना. आणि मी जाऊन बसायचो, म्हणायचं का गाई तू सगळ्याला गाणं गातीस, तुझ्या भावाला गातीस, मोठ्या भावाला गातीस, आणि मी काय पाप केलंय मला एखादं गाणं म्हणणं. महाराज भोळा स्वभाव होता. पण ज्या दिवशी माय मरण पावली का त्या दिवशी महाराज मी नेम आईला पेत होतो आणि थोडं थोडं गोबडं बोलायचं शिकायलेलं होतं. तेव्हा म्हणलेली ओवी भगवान बाबाची आजूक सुद्धा माझ्या डोक्यामध्ये फिरती महाराज. माझी आई माझी ओवी म्हणलेली भगवान की भगवान बाबा शिव झाले गाव पुण्याच्या शहरात, न गाव पुण्याच्या शहरात सुटल्या आता जिपकारी दवाखान्याच्या दारात, न दवाखान्याच्या दारात भगवान बाबा शिव झाले जवळ नवती माऊली, न जवळ नवती माऊली बाबाच्या मौतीला पडली संतांची सावली, न पडली संतांची सावली. ही म्हणणारी माय गेली महाराज. तेव्हापासून हे लेकरू वनवासी. महाराज प्रेम देणारे जन्म देणाऱ्या माणसाचे उपकार विसरू नका. आज त्या माईनं मला जन्म दिला नसता तर धोत्र्यात कीर्तन मी केलं असतं का? तुम्ही इथं मंडपात बसला असतात का? हेच माईनं केलेले आपल्यावर लय उपकार विसरायचं नाही महाराज. प्रत्येकाच्या पाया पडून जा. जीवनामध्ये एकच भेटन दादानं सर्व काय भेटेल, पण माय बाप भेटणार नाही महाराज. म्हणून मी प्रत्येकाला सांगेल दादांनो, ज्याचा जन्म झाला त्याचं मरण एक दिवशी ठरलेलं आहे, पण मरावा कसं हे सुद्धा साधू संतांनं सांगितलं. किती जण गेले आतापर्यंत हाय त्याचं माप कि 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए सहस्त्र 88. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम रोगी, जपी तपी संन्यासी. अहो एवढंच नाही, अहो आमचे साधू संत काय म्हणले महाराज की आजा गेला, बरोबर आहे का? आजा गेला जात नाही का आजा? हो. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मरणाच्या बाबतीत वसिली बाजी चालत नाही. काय म्हणतो मी? एखादा म्हणे नरेंद्र मोदी माझा सक्का मावस भाव आहे, मातीला येईल.
वाटलंच तर 2-4 ट्रक नोटा पाठवीन. लाकडात जाळायचे माझा सक्का मावस भाऊ आहे, लाकडात जाळू नका, ह्या नोटात जाळा. हे होऊ शकेल बाबांनो, पण मोदी तुमचं मरण चुकू शकत नाही. अहो दादानो, मोठमोठ्याच्या वसिल्यामध्ये हे जमलं नाही तर तुमचं आमचं कुठं जाऊन मांडायचं सांगा बरं. येते नाही ऊरो आले काय हे का बोलायचं माहिती का तुम्हाला? प्रत्येकाचं मरण ठरलेलं आहे, पण मरणाचे काही स्टॉप लिहिलेले. कसं मरावा हे सुद्धा शिकविलेलं आहे, भागवतामध्ये शिकविलेलं आहे. मरावा कसं हे भागवतामध्ये शिकविलं महाराज, आणि जगावा कसं हे भगवद्गीतेत सांगितलं. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे रणभूमीमध्ये आल्यानंतर पळायचं नाही. रणभूमीमध्ये आलेल्या शूरवीराचं कर्तव्य असतं समोर कुणीही असू त्याच्याशी युद्ध खेळायचं, कारण तू क्षत्रिय धर्मात तुझा जन्म झालेला आहे. आणि जर पळाला ना तर काय म्हणते लोक, हारला गेला म्हणते. मग तुला जिंकायचंय का हार मानायची? तो म्हणला मला देवा जिंकायचंय, तर मग सांडी धनुष्यबाण, उठी धनुष्यबाण हाती, उचल म्हणले धनुष्यबाण आणि हे पुढच्या शत्रूला मार. पण जेव्हा धनुष्य हातात घेतला तेव्हा आपोआपच 12 धनुष्य खाली पडला. का? माया आली ना आडवी. आपण ज्या परिवारावर प्रेम करतो ना, ती परिवार महाराज एक दिवशी आपला शत्रू होतं. आणि मी कधी कधी सांगत असतो, माणसाला विरोध करणारे माणसं लांबचे नसतेत. धोत्र्यातल्या माणसाला काय आगेवाडीतल्या लोकांना विरोध केलेला कधी ऐकला का? घरातलेच माणसं तुमचे विरोधिक असतात. पण विरोधिक माणसापासून कसं राहायचं शास्त्र सांगतं, मनात एक ठेवा आणि होटाव एक ठेवा. तुम्हाला जर तुमचा शत्रू तुमचं ओळखायचा असेल तर ह्या 2 गोष्टी, आणि काही गोष्टी चुकीच्या वापरायच्या नाहीत, आणि काही गोष्टी सांगायच्या सुद्धा नसतात. बघा, अभंग तुकोबरायाचा आहे, पण क्षणाला महत्व द्यायचंय. क्षणाला महत्व देणारे माणसं या जगात तरले बरं का. आता काय खरं नाही माणसाचं. काय झालं, लंकेच्या रावणाला कळालं की वनवासाला 2 राजकुमार आलेत. कुणी सांगितलं? बिगर नाकावलीनं सांगितलं, जिचं नाक कान कापले होते लक्ष्मणानं. ती जाऊन म्हणली, भैया अरे तू काय बाया नाचीत बसला, तू एक काम कर म्हणला, इतकी सुंदर 2 राजकुमारासंग इतकी सुंदर एक स्त्री आलेली आहे, आणि ती जर तू तिच्याशी जर लग्न केलंस तर मला वाटतंय तुझ्यासारखा राजा ह्या जगात पुन्हा नाही. जिनं नाक कान कापलंय तिचं खरं कधी मानावं का मावशेव? बोलत जा ना. हिनं जर चांगला समाचार सांगितला आणि शहाण्या माणसानं समाचार ऐकावं का हिचा? जिचं नाकाचं खरं नाही, आणि बरेच जण बिगर नाकावालीलाच पुढं पाठवी देत. बघ पुढचं, मग ती बोलताना अशी म्हणते तुमचं काय चाललं ना, असंच बोलती ती. तिला पूर्ण सुवाक्य उच्चारता येत नाही. लंकेचा रावण म्हणला, ताई काळजी करू नको, सध्या बेडरूम मध्ये कुणी नाही, जाऊन आराम कर. आता राजकुमारीला जाऊन आणायचंय, रामाच्या सीतेला घेऊन यायचंय. पण डोकं लावलं लंकेचा रावण काय इतका साधारण नव्हता बरं का, आपल्यासारखा नव्हता. हो, आपलं काय नाही, काम झालं की पुन्हा राम राम. ते लंकेचा रावण तसा नव्हता. तो मारीची मामाकडे गेला, आणि मारीची मामा महाराज रावण आल्याबरोबर इतकं सुंदर स्वागत केलं रावणाचं. लंकेचा रावण त्याच्या झोपडीत आल्यानंतर लंकेचा रावण काय म्हणला, महाराज ए मामा बोला ना. म्हणले भाचे तुमच्याकडे काम काढलंय, काय करता का नाही? म्हणले सांगा तसं आहे. म्हणले काम सांगतो पण करता का नाही? आणि तसं बी तुम्ही मामा नाहीच काम केलं तर माझी ही परशिपुरा तुमचं काम करेल. कोणचं मान्य आहे तुम्हाला? म्हणले नेमकं काम काय ती सांगा ना. म्हणले वनवासाच्या प्रसंगात सध्या जगाचा मालक राम
आणि त्याची सीता वनवासात संघ घेऊन आलाय आणि ती मला लंकेची राणी करायची, माझी राणी. तुम्ही काय करा, स्वर्णाचं हरिण व्हा आणि त्या पंचवटीच्या ठिकाणी जा. तुम्ही त्या रामाला घेऊन जा. जसा जसा राम तुमच्या मागं जाईन तसा तसा तुम्ही लांब पळत राहायचं. राम लांब गेले, मी सीताला चोरून आणीन. डोळे बंद केले मारीची मामानी. मारीच मामा म्हणला, जेव्हा रामाचं वय होतं 15 वर्षाचं तेव्हा बिगर बाण टोकाचा मला मारला होता, तर मी 400 येऊजण समुद्राच्या पलीकडे येऊन म्हणजे इथं लंकेत पडलोय. आता ते 40 वर्षाचा झाला असल, तो आता खऱ्यापणात आला असेल आणि त्याच्याकडे ह्यो बुवा मला पाठवायलाय, म्हणजे हातानंच मरण आलं का नाही मनात विचार केला. पुन्हा थोडा थांबला, मला नाहीच गेलो तर हे काही सोडीत नाहीच गेलो. मी जर म्हणलो लंकेच्या रावणाला, रावणा मी काही काम करीन भाऊ पण रामाकडे जाणार नाही, तर हे काही जिवंत सोडणार. मग ह्याच्याकडं मरण आलेलं चांगलं का त्याच्याकडं मरण आलेलं चांगलं, हे कुणी चिंतन केलं? अहो राक्षसानं, तुम्ही आम्ही नाही, ते राक्षसच होतं. तुम्ही आम्हाला अजून कळलंच नाही कुणाकडून मत करावा. ज्यानं सगळा भारत हिंदुस्थान चुरला त्याचाच जे जे कार चालू आहे महाराज. इमानदारीची दुनियेचं लयच वाटोळ झालं. चला काय करायचं, आपलं कीर्तन करायचं आहे की नाही. मारीची मामाला ताबडतोब तातडीनं निर्णय घेतला. मूर्खाच्या हाताने मरण्यापेक्षा एखाद्या चांगल्याच्या हाताने मेलं तर लोक मोक्ष प्राप्त होईल. मग एका क्षणात विचार बदलला आणि एका क्षणाला विचार बदलल्यामुळं काय झालं, त्यानं मनात विचार असा आला, एका सेकंदात विचार केला, रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा रामाच्या हाताने मेलो ना तर मला मोक्षाची प्राप्ती होईल. ठीक आहे म्हणले लंकेच्या रावणा, मी जायला तयार आहे. सगळ्याला रामायण माहिती आहे, महत्वाचा मुद्द्यावर यायचंय. मस्त सुवर्ण हरिण पंचवटीच्या समोर सीतामाईनं बघितलं, सीता मायावी, आणि ज्यानं रूप हरणाचं घेतलं ते बी मायावी. दोघाचं मिलन झालं आणि सीतेची नजर गेली आणि सांगितलं, स्वामी तेवढं मृग असणार हरिण सोन्याचं आहे, जर ते मारलं तर त्याच्या कातड्याची चुळी मला सुंदरपैकी शोभेल. मग माझ्या सासरवाडीतील सासूबाईन ते खुश होतील. एक काम करा, तेवढी हरिण मारून मला ते चुळी करायची आहे. राम आता इतका होता की एक पत्नी होता, ते जर 2 पत्नी असतं तर तिचं पण नसतं ऐकिलं. ते जर कृष्ण असतं तर ऐकिलं असतं का? हा, तिथंच भगवान श्रीकृष्ण जर असते तर म्हणले असते, येडी झाली का काय, तुला असते 56 घेऊन येतो आणि येड्यावणी काही करू नको. पण एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. आणि त्या श्रीरामाचं सांगणं, पत्नीचं सांगणं रामानं काय केलं, रामाला माहिती ह्या अवतारात हिच्या संग संसार करायचा आहे. ऐकलं महाराज. गेला धनुष्यबाण, लक्ष्मणाला सांगितलं, लखन तुम्हारे भाभी का ख्याल रखो. सांगितलं जी भैया. राम निघून गेले, बऱ्याच अंतरावर गेले महाराज. शेवटी महाराज सीतामाई आणि लक्ष्मणजी राखण आहेत. लक्ष्मणजी सीतामाईचं संदेश ऐकत नाहीत. एकाएकी सीतामाईला रामाचा आवाज ध्वनी येतो, दौड़ो लखनजी दौड़ो भैयाजी, ए मेरे प्रिय भाई लखन जल्दी आओ. सीतामाईच्या कानी शब्द पडले. सीतामाई म्हणते, लक्ष्मणजी तुमच्या भावाचा आवाज तुम्हाला येत का नाही? खरं बोला. सीता कोण होती? मायावी होती. आणि हरिण कोण होतं? मायावी. मग मायावीला मायावीचे शब्द कळतात, वैराग्यशील माणसाला कळणार नाहीत. लक्ष्मण म्हणतात, भाभी तुमचा काहीतरी भ्रम होतोय, माझ्या भयाला या जगात मारणारा कोणीच नाही. मरताना रामाच्या बाणाने मरताना मारीची मामा म्हणतो, ए लखन लखन लवकर ये लखन. शेवटी सीता शब्द बोलली महाराज. साधूला जर तुम्ही चुकीचे शब्द वापरीत असाल ना, कल्याण कधी नाही होणार. ऐका तुम्ही, साधू संतांची निंदा कधी करू नका. नाही तुम्हाला एखाद्या माणसाचं जमत ना, त्या माणसाची निंदा मात्र करू नका. त्याचं तुमचं पटत नाही तर तुमचा रस्ता वेगळा आहे, त्याचा रस्ता वेगळा आहे. तुमचं घर वेगळे, त्याचं घर वेगळे, त्याचं शेत वेगळं आहे. उगच त्याचं बांध पुरं नका बरं का. आपण बांध कोरण्यात मजा नसती. त्याचं पटत नाही, इशे कट होतो, पण निंदा कोणाची करू नका. कारण निंदेचं पात्र होण्यापेक्षा विचार करा, त्या माणसानं असं काय केलंय वाईट.
अरे तुम्हाला कुणीतरी संघर्ष करणारा माणूस आहे तेव्हा तुमचं या जगामध्ये नाव मोठं आहे. आता जगद्गुरु तुकोबारायला रामेश्वर शास्त्रीने विरोध करावा का हो? ज्याच्या तोंडातून 4 वेद बाहेर आलेत, 6 शास्त्र बाहेर आलेत, 18 पुराण आलेत, पण त्या रामेश्वर शास्त्री कुणाच्या सांगण्यावरून गेला? मधल्या लोकांच्या सांगण्यावरून. म्हणजे माझं नानाचं काहीच नाही, कुणाचं? यांचं माझं काहीच नाही, पण मधल्या लोकांनी दिलं ना आम्हा दोघाचं पिटून. इतकं पिटून दिलं, आम्ही एकामेकाच्या सुपाऱ्या दिल्या. कुणाच्या? ऐकतात का कीर्तन? कळत नाही ना? कळतंय? एकामेकाला सुपाऱ्या दिल्या. महाराज प्रसंग असा आला की दोघं बी मरता मरता वाचलोत. कारण मधले चाटू म्हणले, महाराज त्या माणसाला मारायला गेलो मी, पण तुमच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये दया दिसली हो. मधला बोलतोय बरं का, ज्यानं बिघडून लावलं होतं ते. तुमच्याविषयी दया दिसली. हातात मोठी तलवार होती, चाकू होता, पोटात खूप असणार, तितक्या त्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव आलं नाही महाराज, तुमचं नाव आलं. माझ्या हातातला चाकू खाली पडला. अरे ज्या माणसावर आपण हा माणूस पेटून लावला होता, हा तर त्या वैऱ्याचं नाव घेतोय. आणि त्याला म्हणला, महाराज मी अमुक सांगण्यावरून तुम्हाचा खून करायला आलोय. त्यावेळेस तो माणूस म्हणतो, तू खून करायला आलास कुणाच्या सांगण्यावरून? अमुकाच्या. तुम्ही ज्यानं तुम्हाला मारायला मला पाठवलं त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे? तू म्हणतो, माणूस ज्यानं मला मारायला लावलंय ना त्या माणसाविषयी माझ्या अंतःकरणामध्ये तीळ मात्र पाप नाही. चाकू खाली पडला. ज्यानं लावलं होतं त्याच्या जाऊन लोटांगण घातलं, सांगितलं, महाराज तुमचं काय मत आहे? म्हणजे त्याच्याविषयी माझंही मत नाही. मग हा द्वेष आला कुठून? म्हणले, मूर्खा तुझ्या सांगण्यावरून आला. म्हणजे मधल्या माणसाच्या तुझ्या सांगण्यावरून. मी त्याला सुपारी तुलाच दिली मारायला, ते बी म्हणला त्याच्या सांगण्यावरून. तुमचे 10 रुपये मीच खाल्ले, त्याच्याही जीवाला टपलो, याच्याही जीवाला टपलो. दृष्टांत संपला सज्जननो. ह्याच्यातला जो संशय ना, याला धरा, या संशयाला धरा आणि त्याला विचारा, तू नेमका कुणाच्या पक्षातला आहेस? ज्या दिवशी हा योग्य उत्तर देईन त्या दिवशी तुमचा विचार बदलल्याशिवाय राहणार नाही. इकडं दादानो साधूला त्रास दिला, सीतेनं भोगावा लागला. कुणाला? सीतामाईला. नाही ते शब्द बोलली, लक्ष्मणा तुम्हाला वाटतंय राम मारावा आणि सीता माझी पत्नी व्हावा, हा मनामध्ये दोष घातला. हा शब्द बोली. जाताना सीतेला म्हणतात, लक्ष्मणजी भाभी मी वैराग्यवान माणूस आहे, मी माझ्या पत्नीचा त्याग करून तुमच्या सुखासाठी इथवर आलोय, पण आज तुम्ही हा शब्द बोलात, पापी याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार. लक्ष्मणजी निघून जातात. रावण येतो आणि सीतेला घेऊन जातो. महाराज दृष्टांत संपला. आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यावर काय यायचंय हे मारीची मामाला कळालं. मी जर लंकेच्या रावणाच्या हाती लागलो तर मला देवाची प्राप्ती होणार नाही, आणि माझं मरण जर रामाच्या हातीने आलं तर नक्की माझा जीवन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून क्षणामध्ये विचार पलट केला. तद्वैत आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मारीची मामाला कळलं लंकेच्या रावणाच्या हाताने आपली सद्गती नाही, रामाच्या हाताने सद्गती दे. एका मिनिटामध्ये विचार बदला आणि एका क्षणात विचार सात्विक आणला. म्हणून दादानो क्षणोक्षणा हाची करावा, आवाज कमी ठेवायचा. आवाज ऐका. या क्षणापासून त्या क्षणापर्यंत जगू याची शाश्वती नाही महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का,
साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। श्वास निकल जाएगा चलते चलते, शमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हम रहे ना, तुम्ही खरं बोला, माणसात आज कीर्तनात बसलो उद्या बसू कशावर खरं होय? उद्या आपण कीर्तनात बसूया, कोण सांगू शकतंय का? शरीराचं खरं नाही महाराज. म्हणून एक सेकंद सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरावर विश्वास ठेवू नका. हे बघ, विचार करायचा सांगितला साधन. तुकाराम महाराज म्हणे विचार करा, शरीरावर विश्वास ठेवू नका. कधी शरीर तुम्हाला धोका देण्याची शाश्वती नाही. कि आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने ही आजमाने हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने फूलों से जख्म खाए हैं. बुरा किसी को मत खो, खुद बुरा हो जाएगा. ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा. कि बुरा देखन मैं गयो, बुरा नहीं कोई, जब घट के भीतर देखे तो मुझसे बुरा नहीं कोई. तो जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना खरं बोला, माणूस मेल्यावर घरात किती दिवस ठेवते? लहानपणी काय म्हणते, काय माय काय गोपालासारखा दिसतो, काय माय काय बालकृष्णासारखा दिसतो. म्हातारपणात काय होतंय? किराळ लागतंय का? लहानपणी माणूस काय म्हणतो, ओ ए बाळा एक पप्पी दे म्हणतं का नाही माणूस? आणि तेच म्हातारं झाले, हो बाबा ए बाबा पप्पी दे म्हणीन ते. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. आज आपण बसलो तर उद्या बसू याची शाश्वती नाही महाराज. म्हणून आमचे साधू संत म्हणतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार. अहो महाराज तुकोबराया, तुम्ही क्षणाला महत्व देतात. असं नेमकं क्षणामध्ये, अरे क्षणातच खरं आहे. क्षणाचा अर्थ होतो मरेपर्यंत विचार कर. क्षणाचा अर्थ होतो देवाची द्वारी उभा क्षणभरी, याचा अर्थ होतो जन्मभर विचार कर. पण तिथं काय सांगितलेले, माऊलींनी सांगितलेलं हरिपाठामध्ये, देवाची द्वारी उभा क्षणभरी, पण रिकामा अर्थ घरी राहू नको. रिकाम म्हणजे 2-4 पिशव्या हातात घेऊन नाही, खाली राहू नको. कारण लटिका या वार सर्व हा संसार, आणि वाया येर झार. हरे विना विठाला विठाला तुकोबराया, तुम्ही म्हणता क्षणाला महत्व द्या.
द्या, कारण क्षण तुमच्या जीवनातला महत्वाचा आहे. माणूस म्हणतो 1 तासभर मी विचार करेन, हे चुकीचं आहे. तुकाराम महाराज म्हणले नाहीत का असं? तासोन तासो हाची करावा विचार, महिनोन महिना हाची करावा विचार. क्षणालाच का? क्षणाचा अर्थ तुम्हाला एक दृष्टांत पटवून देतो. खेडेगावातला दृष्टांत काय होतं? पहिल्या काळातला खेळ होता. पहिली काळ असा होता, सज्जनानो, बैलगाडीचा काळ होता. तुमच्या लहानपणीचा खेळ बैलगाडीचा काळ आहे की नाही? आता आमच्या बालपण म्हणजे आमच्या काळामध्ये आता मोटरसायकलचा खेळ आहे की नाही? 4 चाकी, आता पाहिजे तसं वाहन, फोन केलं, पैसा दिला, काय पाहिजे ते, म्हणजे सगळ्या सुविधा झाल्या. पण त्या काळामध्ये सज्जनानो, मुलीला जर दादांनो सासरी नांदायला जायचं असेल तर बैलगाडीमध्ये बसून जावं लागत होतं. ऐका बरं का माय बापांनो. पण बघा तुम्ही, पहिल्या काळामध्ये बैलगाडी चालली कुणीकड हे कशाहून कळत होतं? मुलीचं जर सज्जनानं तोंड जर समोर असेल बैलाकड तर समजायचं ही बैलगाडी माहेरला चालली. ऐकता ना तुम्ही? पूर्वीचा एक भारी दृष्टांत आहे बरं का. जर मुलीचं बैलाकड तोंड असेल तर समजायचं माहेरला चालली, आणि जर मुलीचं तोंड दादानं पाठीमाग असेल तर समजायचं फेट्यावले धोत्रावले माणसं म्हणायचे रामभाऊ वट्यावर बसलेले असायचे महाराज. वट्यावर बसल्यानंतर चौकातून गाडी चालली की मग रामभाऊनं म्हणायचं सकाता त्या काय आज गाडी कुठं चालली हो, काय बोलता, अहो गाडी सरळ आहे ना, ज्या ती मुलीचं तोंड पाठीमागे त्या ती मुलगी नांदायला चालली, हे त्या आकृतीतून कळायचं. पण आता तसं कळत नाही. पुढं हिरून माग होंडा, तोंड कुणीकडे? हिरोला माहितीच नाही होंडा पडलेली. ते 2 हेडफोन घातलेले असते, मोबाईलचं गाणं चालू असतंय आणि त्या गाण्याचे बोल असतात झलक दिखलाजा, काय बोलावा, आणि ज्याच्यासाठी झलक दाखवायची ते पडलं ना माग. मी महत्वाचं सांगतोय, त्या काळात दिसायचं महाराज, पण त्या टायमाच्या मावश्या बी तशा कडक होत्या. सासा एक काम चुकलं की सासूनं म्हणायचं तो या माईने हे शिकवलं म्हणायच्या का नाही? नाठीवाल्याला बोलतोय, साडेवाल्याला नाही. होय चाचमेवली आजी, खरंय का? पहिल्या काळातल्या महाराज सासूचं वजन होतं, आता सुनाचं सुन बाबा सुन. आता कुठं गेली म्हातारी? म्हाताऱ्याला घेऊन गेली काय करीन? मी विनोदाकडे जात नाही दादा. महत्वाचं सांगतो, त्या काळातली संस्कृती ना आताच्या काळातली. पहिल्या काळामध्ये जाते होते, पहिल्या काळामध्ये बाई दळायची, आता गड्याला दळून आणावं लागतं, हे की नाही? खोटं काहीच नाही. झाला अर्थाचा अनर्थ, गेला बुडाला परमार्थ, पाहू कलीचे महिमान, असत्या सिरिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे आईशा धर्माचे बळ. खरं बोला, पहिल्या काळामध्ये मावशी दळायची का नाही? पहिल्या काळात नदीहून पाणी आणायची का नाही? देवानं घरात नळ दिलाय, देवानं आता मस्त पीठ बी दळून येतंय बरं का, धान्य दिलं की लगेच दळून येतंय, सगळ्या सुविधा दिल्या तरी बाईचं सिजर होतंय. का खोट आहे माझं? ह्या नातीवाल्या मावशीचं सिजर झालं नाही, पण 2 आणि 3 आणि 1 आणि 2 नाही लेकरं झाले, 1 डझन झाले महाराज. खरं बोला बरं का, सत्य कीर्तन म्हणजे हे. आता कुणी हे सांगत नाही, आता फक्त तमाशा मांडित बोला. नदीहून बाई पाणी डोक्यावर घेऊन यायची, 12 पायल्या पहाट 4ला उठून दळायची, सुंदर पैकी मंथन करायची. तिला याम करण्याची काय गरज आहे? एवढी सुविधा असून पळतात रस्त्यानं. एक दिवशी मी नांदेडकडे कीर्तनाला चालू, काल्याचं कीर्तन होतं. ड्रायव्हर साहेबाला म्हणलं, अरे माणसं कमून रस्त्याने पळायला लागलेत, कुणी गेलं का काय? म्हणले महाराज तुम्हाला अजून बी माहित नाही का? म्हणलं नाही ना. म्हणले हे याम करायला आलेत. म्हणलं बरं रस्ता सापडला यांना. जाऊ ना नांगर काही धराव ना शेतात का रस्त्यावरच, आणि येईन ते रस्त्यावरच वजन मारताय, दुसरीकडे नाही त्यांना जमत. काय निघालं महाराज? मी हे महत्वाचं सांगतो. तुकोबाराय म्हणतात की हे दादा, त्या काळातलं कळत होतं विभूती कशी कळायची मुलीची,
पण त्या काळात सासा कडक होत्या म्हणून मुलगी काय म्हणते बरं का आईला येऊन आई काही कर हिरीत ढकल रोगेल दी पण पुन्हा सासरी पाठवू नको. काय नवरा आहे काय सासरा आहे काय सासू आहे मिनिटाला माझ्या डोळ्यातून पाणी काढते. अगं आई मला विहिरीत ढकल पण मला आता सासरी नांदायला जायचं नाही. कष्ट करणारा बाप म्हणतो पुरी तुझ्या हातात माझी इज्जत आहे. तू जर नांदायला नाही गेली ना तुझ्या बापाला 10 गावात मान वर करून चालता येणार नाही. एकदा माझ्यासाठी जाता येईल पुन्हा नाही गेली तरी चालेल. एकदा जा म्हणणारा बाप एकदा जा म्हणणाऱ्या मुलीला बाप म्हणला एकदा जा. एकदा जाणारी मुलगी दादांनो कायमची सासरी राहिली कायमची सासरी राहिली आणि तितकी रममान झाली. इकडं बाप दादांनो मरण पावला. बऱ्याच जणांनी सांगितलं ताई अगं तुझा बाप खाली पडलेला आहे साधं येऊन भेटून तरी जा. बाईनं सांगितलं आता पिकलं पाणी गळून पडणारच मी आलो का हिरवं करणार आहे का. जी मुलगी एक दिवशी बाबाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडून म्हणायची बाबा हिरीत टाकला पण सासरी पाठवू नका. तीच मुलगी काय म्हणती बाप इकडं पडला तो मुलगी म्हणती आता काय हिरवं पान मी येऊन करणार नाही. तसं सज्जनानो एक क्षणासाठी बोलणारा बाप एकदा जा याचा अर्थ होतो जन्मभर तिथं राहा. तसं सज्जनानो ज्ञानोबा म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. एक क्षणभर म्हणजे रिकामार्थ घरी राहू नको म्हणजे क्षणाला तिथं जाऊन उभा राहा. तसं तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षण हाची करावा विचार पण विचार करा म्हणतात तुकोबाराया पण कशासाठी तरावया. या क्षणापासून त्या क्षणापर्यंत जगू याची शाश्वती नाही तुकोबाराय म्हणतात महाराज. कारण भवसागरातून तरायचे. बरेच जण गेले असते मुंबई पाहिली का पाहुणे मंडळी मुंबईला गेलात ना. मुंबईमध्ये गेल्यावर समुद्र बघितला. समुद्रात गेल्यावर समुद्रातलं पाणी किती सांगता येते का. समुद्र पाहून जर समुद्रातलं पाणी सांगता येत नाही दादानो तसं संसारामध्ये राहून संसारात दुःख किती आणि सुख किती हे सुद्धा तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती कितना घी खाए तो भी चिकनी नहीं होती. संसारात कसं राहा गोचडासारखं नका राहा. बरेच जण गोचडासारखं चिटकून आहेत महाराज संसाराला. बायको लात मारती पोरं बोलते सुना बोलत नाहीत व्यवस्थित. बायकोनं बी बोलणं सोडून दिलंय. म्हातारपणामध्येच जमत नाही महाराज. आता म्हातारीचं जमणं सुटून नवीन लग्न हायतावरच काय आहे ती आणि जेव्हा म्हातारपणामध्ये झालं ना म्हातारा बघितली म्हातारी कशी ती म्हातारा म्हणतो तुला नेमकं असं करायला आत्ताच काय झालं ना. आधी नव्हती लय बोलायची हे ती असेल ती असेल आणि काय सांगायचं माय आणि ती कुणाच्या वावरात गेले की फुकट ढाळा घेऊन यायची घरी खायला. कुणाचं आवत बघितलं की उचललंच कुणाचं जीव धरलं की उचललं आणि असा करून करून माय संसार केला पण मेल्याच्या संसारात सुखच नाही. खरं बरा असं म्हणलं कसं मस्त वाटतं है की नाही महाराज. संसार सागरामधून समुद्रातलं पाणी सांगता येत नाही तसं संसारातलं दादा सुख आणि दुःखाची बेरीज लागत नाही. तरी पण आमचे साधू संत म्हणतात दादांनो माणसाच्या उशापाशी काळ येऊन बसलेला आहे. कारण लवकर तातडीने जीवनामध्ये जगायचं असेल ना लवकर विचार करा आणि विचार केला तुम्ही विचारात जर डोकं नाही लावलं तर तुमचं शरीर एक दिवशी म्हणा 2 नंबर तुम्ही म्हणा नासिवंत ते जाणार सक
नाशिवंत देह नासाचे 3 प्रकार आहेत. प्रतानाश, स्वभावनाश आणि आश्रयनाश. आता प्रतानाश म्हणजे चौकात भांडण चालू आहे, त्या भांडणाचा ना आपला काही संबंध नाही. आपण बसलो एका झाडाखाली, भांडण चौकात चालू आहे, पण चौकातल्या भांडणातून एक दगड आला आणि आपल्यावर येऊन आपटला. आपला काय झाला? प्रता नाश झाला. म्हणजे परतून दगड येऊन आपला नाश करतो, याला म्हणतात प्रतानाश. आता स्वभावनाश, मस्त वैरुद्ध म्हातार 4-2 माणसं मुलीकडे गेले बघायला, मुलगी बघायला गेले. मुलगी बघता बघता जेवण वगैरे झाले आणि जेवण झाल्यानंतर बैठकीमध्ये जेव्हा तबीला घेऊन सज्जनानं समोर एक मस्तपैकी सुपाऱ्याचा ते विडा आणला, पानं सुपारी आणले आणि म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हाताऱ्यानं त्याच्यातून पान सुपारीचा इडा घेतला, तोंडात असा घातला. आता सगळ्यात जाणकार म्हातारं होतं ना, मुलीकडे बघायला गेलेलं, तोंडात इडा असाच मावशीवर राहिला, असाच दाताच्या खाली. बरेच जण म्हणलं म्हाताऱ्यानं दाताच्या मध्ये इडा आहे, तोंडात बी आणि हात बी तिथंच गुंतलेला आहे. बऱ्याच जणांनी हाताचा असा हिसका मारला, पण हात काही निघाला. शेवटी असा केला की हात टापकून खाली पडला. म्हणजे काय करायचं, घरी फोन करा. मग थोरल्या सुनाने विचारलं, ह्या माणसाने विचारलं, म्हाताऱ्याला पान सुपारी खाताना समाधी लागते का? थोरली सून म्हणली, माय असं तो कधीच झालं नाही. आणि काय झालं आमच्या मामाला? नाही म्हणले, शांतरा दुसऱ्या सुनाकडे दिला. काय झालंय? काय नाही म्हणले, म्हाताऱ्याला कधी कधी पान सुपारी जेवण करताना कधी कधी विश्रांतीची गरज आहे का? नाही नाही, असं काही सुद्धा नाही. मग सगळ्यांना ठरवलं, म्हातारं गेलं. माणूस पान खाताना मरण किंवा झोपीत मरण, कधी चलत मरण, कधी झटक्यात जाईन, कधी गाडीवर जाईन, कधी काय होईल सांगता येईल. याला म्हणायचं स्वभावनाश, माणसाच्या स्वभाव. आश्रयनाश, इथून आपण बीडला निघालो, पण आपण आश्रय घेतला एसटीचा, पण पालीच्या घाटात एसटी दरीत कोसळली. घेतला कशाचा आश्रय? एसटीचा. मरण कशाने आलं? एसटीच्या आश्रयामुळं. म्हणून हिला म्हणायचं आश्रयनाश, स्वभावनाश आणि प्रतानाश. तसे नाशाचे 3 प्रकार आहेत. म्हणून आमचे तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सखळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येकाच्या उशाला पायत्याला बसूनच महाराज काळ आहे. म्हणून काळाच्या तळ्यातून तुम्हाला वाचायचं असेल तर आमचे साधू संतांची संगत करा. अभंगाचं 3रं चरण. संतांची संगत धरा म्हणले महाराज. ती लेक रे, थांब 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 उगारी. लेकर म्हणजे आजकालचं लेकर नाही. काय चालू आहे आपलं? कुठं आलो तर आपण? कीर्तन चालू म्हणते मावशी. हा,
संतांची संगत, संतांच्या संगतीमुळे काय होतं माहिती का? भवसागरातून तरतात. संतांच्या संगतीमुळे काय होतं? संतांच्या संगतीमुळे देवाची प्राप्ती होती. संतांच्या संगतीमुळे मी मगाही सांगून गेलो, संत भेटीत जो आनंद आहे, संतांच्या सुखात जो आनंद आहे तो कशा? दुनिया जिसे ठुकराते संत उसे आपण आते. जगानं महाराज आमच्या माऊलीचं किती प्रमाण भारी हो. विराणी मध्ये माऊली म्हणतात ना, आजवर होते मी मोकाट तव फुकट फुकट डोळे मोडा तुम्ही, समर्थाचे अंगी अवचित पडली. गरीब घराण्यातील एखादी मुलगी लहानाची मोठी होती, लहानाची मोठी असती पण अंगावर कपडा नसतोय, भर जवानीत आलेली असती. मग जेव्हा नळावर पाण्याला जाते तेव्हा शेजारी येऊन म्हणतात, काय माय बापाला लाज वाटते का? मुलगी लग्नाला आली, वयात आली आहे, तिच्या अंगावरले कपडे फाटले, माय बापाला थोडी शरम पाहिजे. ती मुलगी दादानं जगाचं ऐकून कोपरा धरून रडती. पण माहिती का दादानं किती लोक निंदा करतात? गरिबी परिस्थितीतल्या एखाद्या मुलीला ते ऐकावं लागतं. महाराज इतकं होतं एक दिवशी का त्या मुलीचा असा येतो, एक राजकुमार घोड्यावर बसून येतो, त्या मुलीला हात मागतो, तू माझी राणी हो, आणि त्या मुलीशी लग्न करतो. दादानं त्याच्या राजाची राणी करतो. कालांतराने तीच मुलगी बापाला भेटायला झोपडी देते, पण आलेली असती स्कॉर्पिओ मध्ये. एक दिवशी भेट मागणारी असती. टाटा सफारी गाडीतून मुलगी खाली उतरली, नवरदेव खाली उतरला, आणि ज्या डोळे मोडीत होत्या, मायबापाला नावं ठेवत होत्या, मुलगी मोठी झाली, काय मायेन काय असं, आज त्या कशा करत्यात? उर्मिला कॉपी घ्यायला येते का? कळालं का नाही? काय म्हणत होत्या आधी नळावर पाणी भरायला गेलो? काय म्हणत होत्या? किती नावं ठेवत होत्या. आता ती स्कॉर्पिओ नाही, व्हीआयपी गाडीतून खाली उतरल्या होत्या, कॉपी घ्यायला येते का? ज्या एक दिवशी तुमचा तिरस्कार करीत होते, आज तुम्हाला चहासाठी विचारतात. कशामुळं? समर्थाच्या अंगी अवचित. तसंच महाराज माझ्या माऊलीला झुळी फाडली लोकांना, आळंदीच्या माऊलीच्या गालात चापट मारली, काही लोकांना लाथ मारून माऊलीला आळंदीतून धक्के देऊन बाहेर काढलं. पण एक दिवस असा आला, एक दिवस असा आला, जाईन गे मायतया पंढरपुरात भेटेन माहेरा फुल्या. त्या मायबापाचं दर्शन झालं आणि त्या मायबापाने स्वतःची मुलगी मानलं. अरे माऊलीचा संसार दादानो तवा सुखाचा झाला. जी प्रतिज्ञा माऊलीने केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन. कारण माऊलीनं सांगितलं, बाप रखमा देवर विठ्ठलाच्या भेटी, आणि आपल्या सेवेसाठी करून ठेला विठोबा. संत समागमी धरावी आवडी. संतांची संगतीनं तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही, है की नाही? काय संतांच्या संगतीत मध्ये महाराज वाघ्या नावाचं कुत्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या संगतीत होतं. संगतीमुळे काय होतं ते बोलायचंय. वाघ्या नावाचं कुत्र छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मरण पावले, त्यांच्या जळत्या चितेमध्ये त्यानं उडी घातली, त्याची आज समाधी बघायला. गंगा नावाची घोडी सद्गुरू भगवान बाबाच्या काळामध्ये होती. आज त्या गंगा नावाच्या घोडीला दादांनो नमस्कार लोक करते, तेव्हा पंढरीची वारी होती. एवढंच नाही, साधा रेड्या आला माऊलीच्या संगतीत, होय की रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप करू शनिहारे.
सर्वाभूती सुख रूप झालो बाबा. अहो रेड्याला माणसात आणलो. रेडे माणसात येतात का? एक जण आला आणि म्हणला महाराज रेड्या नावाचे देवळ्यामध्ये आहेत. डोंगरे पाटील रेड्या नावाचे माणसं डोंगरात आहेत म्हणजे देवळ्यात आहेत. त्यांच्या गावाचं नाव आहे. त्यांच्या मुखातून माऊलीनं वेद बोलवला असं अरे बाबा पटणार नाही म्हणून म्हशी पुत्रा मुखे बोलवली श्रुती आणि चालवली भिंती बसुनिया नोहे असामान्य महिमा संतांचा. ह्याच्या संतांचा महिमा सादर काय महाराज लोकांना आरोप केला सद्गुरु भगवान बाबावर. बाबा हे पटत का तुमच्या उशाला? एका बाईची चुळी काय लोक बोलले कळलं नाही. त्या साधूला दादानं त्या साधूनं जाऊन स्वतःचं लिंग तोडून टाकलं. लोकांना पटवून दिलं बाबांनो मी अशा तत्वातला माणूस नाही, स्वार्थी माणूस आहे. जिथं दादानं सद्गुरु भगवान बाबाचं रक्त पडलं तिथं तुळशीला जन्म घ्यावा लागला. तुळसी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाबा वैराग्य मूर्ती म्हणतो दिशे शांती. एवढंच नाही संतांच्या संगतीत तुम्हाला लाखो प्रमाण देऊन बोलतो. एवढेच तरले नाहीत महाराज. तू किता तुलनेसी ब्रह्म तू काशी आले. तोंड बघणार नाही म्हणणारा रामेश्वर शास्त्री काय म्हणतो म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा आरतीलेची पात्रता तयार करून दिली, अधिकार दिला. एवढंच नाही संतांच्या संगतीमुळे काय होतं महाराज नारदासारख्या संतांची भेट झाली. एका डाकू संग तो झाला वाल्याचा वाल्मी. म्हणून संतन के संग लागी रे तेरी आची बनेगी तेरी किस्मत जगेगी. म्हणून संतांची संगत करा. म्हणले का करा की चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेकासने कीजे. जिथं चंद्र आहे तिथं चांदणी आहे, जिथं शंभू आहे तिथं दादानो आदिमाय शक्ती आहे आणि जिथं संत तिथं ज्ञान आहे. म्हणून दादानो काय केलं साधू संतानं माऊलीनं हरिपाठ सारखं दान केलं. बरोबर आहे का नाही? माऊलीनं हरिपाठासारखं पुस्तक दान केलं. माऊलीनं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान केला. एवढंच नाही सज्जनानं केला उपकार सांगू मी काय. मायबाप जे करू शकले नाही ते साधू संत करतात. म्हणून संत संग धरा तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला काळ दात खाये कर करा. एवढंच नाही साधू संतांच्या संगतीत गेल्यावर काय होतं तुमच्यातला काम, तुमच्यातला क्रोध, तुमच्यातला लोभ, ईर्ष्या या सर्व गोष्टीतून तुम्ही मुक्त होता. मग एकच काम होतं दादानो नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. नम्रतेचं पात्र तुमच्या रक्तात प्राप्त झालं. मग हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय आणि तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. म्हणून आमचे तुकोबरा म्हणतात संत संगतीच्या परिणामामुळे काय होतं तुमच्या मध्ये विवेकाची प्राप्ती होते आणि विवेक ज्याला प्राप्त झाला त्याचंच नाव विचार आहे. म्हणून विचारावा
विवेकाची प्राप्ती झाल्यानंतर आमचे जगद्गुरु तुकोबरा साधकाला म्हणतात तुला विवेक प्राप्त झाला ना मग तू काय होणार लोकांच्या वाईट नजरेत दिसणार नाहीस तुला कुठल्या प्रकारचा मल राहणार नाही तुझ्यातली खरी ज्योत प्रगट होणार आणि ज्या धुंदीत आहे ज्या मस्तीत आहेस त्या मस्तीतून तू आलिप्त होणार खरं मला कीर्तनाला बसला प्रत्येक माणसाला कशाची तरी मस्ती आहे की नाही कुणाला रूपाची आहे की नाही कुणाला पैशाची आहे कुणाला पदाची आहे कुणाला महाराज श्रीमंतीचा गर्व आहे पण खरं सांगू का महाराज श्रीमंती कोणाला मानली जाती किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं श्रीमंती कामाला कधी येते महाराज एखाद्या गरीब मुलीचा बाप जर सावकाराचे पाय चुपीत असेल आणि म्हणत असेल सावकार दादा 10,000 रुपयासाठी माझ्या ताईचं लग्न मोडायला लागलेलं आहे देवाचं नाव घेणार नाही तुमचं नाव घेऊन मारताना माझ्या ताईचं लग्न वाचवा तेवढं महाराज सावकार काय म्हणतो तुझ्या ताईचं लग्न करतो पण वरची पट्टी माझ्या नावची कर अशा अवस्थेत एखादा गरीब मुलीचा बाप जर दादाने एखाद्या सावकाराच्या पुढे रडत असेल तर त्या टायमाला तुमच्या जवळ श्रीमंती देवाने दिली असेल ना अरे त्याची सावकाराच्या चरणावरली पगडी उचला आणि त्याला छातीशी लावा खिशात हात घाला जेवढे देवाने दिले असतील तेवढे पैसे त्या गरीबाच्या झोळीत टाका मरताना देवाचं नाव घेणार नाही पैसे देणाऱ्याचं नाव घेईल याला म्हणायचं किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दुसऱ्याचं दुःख जो जाणतो त्याला माणूस म्हणा दुसऱ्याच्या प्रेमात दुःखात सुखात जो पडतो त्याला माणूस म्हणा दुसऱ्याचं दादानं फक्त दुःख व्हावं असं म्हणत आणतो त्याला माणूस नाही त्याला पापी माणूस म्हणा कारण परपीडा पाप आहे आणि परोपकार हे पुण्य आहे हे साधू संतांनी सांगितलं म्हणून दादानो आमचे साधू संत म्हणतात बाबांनो या धुंदीत राहू नका आणि डोळ्यावर कुठल्या प्रकारचं म्हणून सज्जनानं तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारी नका डोळे धोरे भरून राहू का नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान वैकुंठवाशी रुक्मिणबाई विठ्ठलराव गीते या माता माऊलीच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत पाहुणे मंडळी आहेत महाराज मंडळी आहेत टाळकरी मंडळी आहेत मृदंगाचार्य मंडळी आहेत पीटी मास्तर आहेत सगळे आहेत गावातील प्रतिष्ठित उपस्थित मायबाप आहेत आमचे नाना नानाच म्हणतात का नावच नाना नाही टोपण नाव नाव असेल नाव काय बाजीराव बाजीराव नाना भारी माणूस आहे की नाही महाराज गावचा बाजीराव म्हणून सांगते होय आणि काय असतं माहिती का महाराज होईल तेवढं तरुणानं परमार्थ करावं आणि आपण आता म्हणजे नाव जुन्या माणसाला नावं ठेवायचं नाही कारण सांगू का जुन्या माणसाने आतापर्यंत गाडा वाढलाय आहे की नाही आता तुम्ही वाढा भगतसिंगनं काय सांगितलं महाराज आतापर्यंत हिंदुस्थान आम्ही सांभाळा आता तरुणाच्या पाया पडून सांगतात की ए तरुणांनो आम्ही जातो आमच्या गावा आतापर्यंत भारत देश आमच्या ताब्यात होता पण आता जाताना तुमच्या ताब्यात देतो बरं का तरुणांनो हा भारत देश पाताळात घालायचा का स्वर्गात हे आपण ठरवायचं आहे की नाही तसं आतापर्यंत बापदादानं गाडा इथवर परमार्थाचा आला
मस्त पैकी आता हे 2 तरुण भजनी म्हणजे काय जोक नाही ना, अशी तरुण पोराची फौज लागते. म्हणून आपण 1 जून मध्ये माहित असावं इथल्या लोकांना, 1 जून मध्ये आपण गंगाधारा गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचं उद्घाटन करायचं. आणि मला पहिल्या वर्षी फक्त 25 मुलाची भरती करायची बरं का बाजूला. ना इकडे लक्ष द्या. कमीत कमी तुमच्या गावामध्ये मला लय नाही पण कमीत कमी 2 तरी मुलं द्या. आणि वर्षामध्ये त्या मुलाची क्वालिटी जर असली तरच आपल्याला निमंत्रण द्या. आणि त्याची फी ठेवलेली या 18,000 रुपये वार्षिक फी राहणार 18,000. त्याच्यामध्ये त्या मुलाचं सर्व गोष्टीचं जीवन आमच्यासारखं म्हणजे लेकरासारखं करायचं. जवळच दयानंद विद्यालय रमेश आडसकरांची संस्था आहे. 5वी पासून 15वी पर्यंत शिक्षण आहे. आणि 2 विषयाचं त्याचं ट्युशन घेतल्या जाणार. एक इंग्रजी विषय, दुसरं संस्कृत. कारण जगामध्ये संस्कृत भाषा गरजेची आहे आणि इंग्रजीचा जमाना आलेला आहे. आता इंग्रजी शिवाय आता तुम्ही जिल्हा सोडला ना तुम्हाला इंग्रजीतच बोलावं लागतं. म्हणून सर्व गोष्टीचा लेकराला अभ्यास व्हावा. आणि मृदंग, गायन, संस्कृत म्हणजे गीता, ज्ञानेश्वरी 4 वर्षामध्ये तो मुलगा सुंदरपैकी कीर्तनकार फुल पॉवरमध्ये त्याचं जीवन राहणार. अशा प्रकारचं निमंत्रण आपल्या धोत्रा नगरीतील मायबापांना कळावा. 1 जूनला वारकरी शिक्षण संस्था खडकी, तालुका वडवणी, जिल्हा बीड अशा ह्या ठिकाणी आहे. कीर्तन झाल्यानंतर माझा नंबर घ्या, त्याच्यावर संपर्क करा. महाराज तुम्ही किती पैसे देऊन लेकरं टाकले मी हे तुम्हाला विचारणार नाही, पण एकदा या लेकराकडे लेकरू टाका मग म्हणा महाराज. कारण मी वाटतोय महाराज पण मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केलेला माणूस आहे. मी विद्यार्थी होतो, विद्यार्थी होऊन आलो, दिवस काढलेले. लेकराला कुठं जायची गरज नाही, सर्व गोष्टीचा अभ्यास दिला जाईल. झोपायला सुद्धा त्याची व्यवस्था छान राहील. हे मी सांगतोय का तुमच्या गावातील कुणी कुणाचंही लेकरू असू द्या पण आपल्याकडे टाका. 2 तरी बरोबर तुमच्या एका वर्षात ते लेकरू तुमच्या गावातल्या सप्त्यामध्ये हरिपाठ म्हणला पाहिजे आणि हरिपाठ वाजविला पाहिजे. 9वा 12वा 15वा गीतेचा अध्याय म्हणला पाहिजे. 9वा 12वा 15वा अध्यायातील ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा त्याच्या पाठ झालेल्या दिसत्या. पण पोरगा एकदम सुंदर घडलेला दिसेल. मी नारदाच्या गात देऊन वचन देतो. पण 18,000 रुपये त्याची फी राहील आणि त्या लेकराचं सर्वस्व आमच्यावर जबाबदारी राहील. बिलकुल कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. मांडीला मांडी देऊन जीव घातले जाईल. एवढं सांगण्यासाठी मी तुमची 2 मिनिटं घेतले. भरपूर वेळ झालेली, पाहुणे रावळे आलेले आणि लांबून आलेले असतात. वेळ खरी 10 ते 12 होती पण इथं आल्यानंतर ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली. म्हणून या परिवारांना पुनश्च धन्यवाद देतो. शब्द सुमनाची तुम्हातर्फे आणि आम्हा सर्व वारकरी संप्रदायाच्या नियमानं या रुक्मिणाकाला त्यांच्या जीवनामध्ये भविष्य काळ त्यांचा येणारा जो बी जन्म असेल तो शुभ कार्यामध्ये व्हावा, वारकरी संप्रदायाचं लागू पडावा आणि पुनश्च या भूतलावर त्यांचा पुन्हा जन्म व्हावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना करून या माऊलीच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जाता जाता पुनश्च एकदा सांगतो, सर्व विसरलं तर चालेल दादानो. आईचा संदेश म्हणेन त्याच्या आधी थोडंसं भजन करू. ज्ञानेश्वर एक नंबर साऊंड सिस्टीम बर का. पण लाईट गेली त्याला काय करता येईल. पण तरी पण बिचाराने ते काय गाडी एकदम भारी. आणि धोत्रा नगरीत माझं हे पहिलंच कीर्तन दिसते. चक्कर दुसरी पण कीर्तन पहिले. चक्कर आलतो मी, हुकत आलतो तुम्ही या गावात. हुकत कळतं का येण्यासारखं. हुकत आलो तयार गाडी फसली आमची. माय बापा आले काले. कारण आपल्याकडे यात्रा असते ना, 4 धाम यात्राला सप्ते करतोच ना, त्या बुकिंगला आलतो. पण येऊ येईल पुन्हा अजूक येईल, काळजी करू नका. जाता जाता सर्वजण दादांनो आईचा संदेश घरी घेऊन जा. की जन्म दिला आईने तुला, उपकार मोठा केला.
कीर्तनातला संदेश मात्र विसरू नका. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उदार. जीवनाचा माझे वरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी सर्व विसरलं तर चालेल काकांनो. एक मातृत्वाच्या जीवनातला एक इतिहास सांगितला आणि एक माय माऊलीच्याही क्रांतीतला इतिहास आहे. आणि संदेश घरी घेऊन जा. परिवाराच्या वतीने पुरुष याचा धन्यवाद देतो आणि त्या परिवारामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य संपन्न अशी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. आणि संताचा अभंग होईल. फुलं वाटा तो सर्वांनी म्हणायचे बरं का. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं. 1 मिनिटाचं मौन व्यक्त करायचं. सगळ्यांनी श्रद्धांजली म्हणून पुष्प अर्पण करायचं. दे सगळ्याला. विठाला 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 तुम्ही संत माय बाप पुरुष मंडळी महिला मंडळीला विनंती करेल. वैकुंठवासी रुक्मिणी अक्का या मातोश्रीच्या भविष्यकाळ पुढचा येणारा जन्म चांगल्या घराण्यामध्ये सात्विक घराण्यामध्ये साधू संतांच्या सन्निध्यात लागो याच्या हेतून आपापलं थोडं थोडं पुण्य 1 मिनिटासाठी सर्वांनी आपली श्रद्धांजली अर्पण करायची माय माऊलीच्या चरणी. 1 पुंडलिका पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. जागेवर थांबा, जागेवर.
माईक माईक त्यांचा नंबर घ्या का आपल्याकडं बर बर पडा देऊ बाप्पाच्या पाया पडा पाया पाया माणसं बसवायची काय मांड ग त्या घेता घेताच खाली बसलात पाय पाय मला कळालं पाय जमते नाही उलसवारी हाय हाय अजून नाच सोडा नाही काय नाही आता कमाल केली म्हणायची देवाने यांच्यावर कमाल केली बसून नाही आता बसून काय करा काम करायचं नाही ईश्वराची कमाल असते आपलं काय हा कर्मचाराची कमाल आहे कर्मचारा जॉब करे हाताने जेवायला इथंच बसायचे जेवायचे आपण पण ते जीव काय लय चांगले लगेच बसू काय नाही नंबर द्या बरं बरं ए अविनाश अरे यांना या मावशीला नंबर दे बरं आपल्याला एकुरकेची नाही एकुरकेची बरं बरं काय नाही आपण याच्या आधी होती संस्था पण लॉकडाऊनमुळे शांत राहिली म्हणून आता शाळा सुरू झाल्या कोमल पाया पडा पडा पाया 93 आहे त्या नंबर पण ते पहिला बी नाही बरं का आताशी चाललाय किती वय किती ते 6 वर्ष होऊन गेले 7 वर्ष का 6 6 त्याला त्याचे कपडे धुता यावं येते का करू एक वर्ष हँडल कसं आमच्या घरी हो राईट एका पेपर त्या चिठ्ठीवर लिहून द्या या ताईला एक नंबर म्हणते टाकायचं घेऊनला काय ना टाका ते टाका अजून एखादं बघा कारण आपल्याला 1 जूनला बरोबर नारळ फोडून कारण लय मस्त नियोजन केलंय 5 कॉम्प्युटर आणले नाही शिक्षण म्हणजे ते एक टाकायचं आम्हाला अरे वा अरे वा एखादं येणच नाही केल्याशिवाय कुठल्या गोष्टी हे पालक मध्ये टाकायचं त्या वेळेस म्हणते तर आता कसं काय शाळा नंबर 1 या बरं का जिल्हा परिषदची बी आणि मास्तर म्हणजे आम्हाला शिकवलेली पोरगा वाया जाऊ शकतो
हे अविनाशी मध्ये कसे आपण लगेच जेवायला बसू इथं काय ना 4 घास खातो ना माय कारण मला आता इकडून इकडेच बीडला जाणे बर 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 हो गारच होतं ना औषध रात्री घडून जाय बघा हे खरे दराडे सर आमच्या मुलाला फोन केला हो ते म्हणले हाय बर बर भजन चालू केल्यापासून पुन्हा मग ठरविले बसनातच बरोबर ये ना सुनीलराव ते फॅटने मध्ये ठेव गांजा ते बॅगेत व्यवस्थित ठेवायची वस्तू जे होतं ते चांगलं होतं नाही पोरं नाही झटत येतं मी म्हणतो होय घर कुठं आहे तुमचं लो लांब आहे का स्वयंपाक कुठे आहे आपल्याला कुठे एखाद्या घरी आम्हाला 4 चौघाला लवकर जेवून जायचं हो होय ना आम्ही 4 घास खाऊन निघालो असतो गर्दी असेल ना पाहुण्याची बरोबर वाटत नाही इथं आहे का घर कुठं शेजाऱ्याच्या बसायचं काय आपल्याला जेवायचे तुम्ही ते जेवायला बरं आणा बरं पहिलं तुम्ही स्वयंपाक लवकर आम्हाला वार करायला जमते काही टेन्शन नाही तुम्ही गपची पाहना त्यांना म्हणू बी नका जेवलो तुम्ही उठा आम्हाला बसवा मार होय इथं 4 तास मला कारण माहिती का लय वेळ आहे हो हो नाही मी म्हणतो लगेच जेवायचे कुठेही बसवा काहीच अडचण नाही लगेच चला बरोबर आणा ते वाढायचे त्याला पटकन घेऊन घ्या ते घेऊन फोटो पडन ते महाग खुर्ची वायरिंग